नमस्कार मित्रांनो, मी समीर तुमचे स्वागत करतो माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सॅम के व्लॉग्स. आणि आज माझ्यासोबत आहे माझा मित्र राहुल भालेराव. आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे राहुलचे वडील आज मुंबईला येणार होते पुण्याहून, पण काही कारणास्तव त्यांचे येणे कॅन्सल झाले आणि त्याने मला कॉल केला की आज काही प्लॅन करायचा का जेवायचा बाहेर. आणि मी लगेचच त्याला हो म्हणालो, कारण की या निमित्ताने आपल्याला एक फूड व्लॉगही बनवता येईल आणि मी घेतलेल्या ॲक्शन कॅमेऱ्याची नाईट टेस्टही करता येईल. त्यासाठी आम्हाला एक फूड प्लेस शोधायचं होतं जिकडे जास्त कोणी जात नसेल आणि एकदम हिडन असेल पण चांगलं असेल. त्यासाठी आम्ही ते ठरवलं, ते म्हणजे आम्ही सर्व मित्र गेली 15 वर्षे ज्या ठिकाणी जातो आहे जेवायला ते ठिकाण, ते म्हणजे मुलुंडमधील एक हिडन फूड प्लेस असलेल्या एकविरा ढाब्याचे. इकडचे जेवण एकदम मस्त आणि स्वस्त आहे. आम्ही सर्व मित्र गेली 15 वर्षे इकडे जेवायला जातो आहे आणि इकडची मोस्ट सेलिंग डिश म्हणजे चिकन तंदुरी आहे. कारण की आम्ही इकडे जातेवेळी त्यांना स्पेशली फोन करून सांगतो की आमच्यासाठी चिकन तंदुरी ठेवा, कारण की ढाबा स्टाईल चिकन तंदुरी एकदम बेस्ट आहे त्यांची. त्यासाठी आम्ही तिकडे त्यांना फोन करून जातो. तर इकडे तुम्हाला कसं जाता येईल ते तुम्हाला मी सांगतो. आत्ता मी आहे घाटकोपर डेपोच्या अपोजिट साईडला आणि जातो आहे ते म्हणजे टुवर्ड्स ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. आणखी तिकडूनच आपल्याला मुलुंडच्या ढाब्यावरती जायचं आहे, एकविरा ढाबा. त्यासाठी आपल्याला घाटकोपरच्या सिग्नलपासून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तर आता आपण तो लेफ्ट घेऊया. आणि इकडची खास बात म्हणजे इकडचा स्टाफही खूप चांगला आहे. तर आता आपण जातो आहे ते म्हणजे मुलुंडला. मध्ये तुम्हाला आता मी रस्त्याचे शॉर्ट्स दाखवणार नाही आहे, कारण की खूप मोठा व्लॉग होईल. त्यासाठी आपण डायरेक्ट भेटू ते म्हणजे मुलुंडमध्ये टोल नाक्यावरती. तर आता आपण आहोत विक्रोळीच्या ब्रिजवरती. आणि इकडची खास बात म्हणजे तुम्ही पाहू शकता, मधून रस्ता जातो आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा उंच बिल्डिंग आहेत. त्यामुळे खूप चांगली वाईब येते इकडून पास होताना. हे पहा, मधून रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूनी उंच बिल्डिंग्स आहेत. हे पाहायलाही खूप सुंदर वाटतं. तर आपण मुलुंडमध्ये पोचलो आहे आणि आपल्याला हा राईट साईडचा ब्रिज घ्यायचा होता, पण मध्येच पाऊस आल्याने आम्ही तो नाही घेतला आणि झाडाखाली थांबलो आहे बाईक लावून. आणि आता तो कमी झाला आहे पाऊस, त्यामुळे आता आपण निघूया हळूहळू पुढे. आणि आपण जाऊया ते म्हणजे मुलुंड टोल नाक्यावरती. आणि मुलुंड टोल नाका क्रॉस केल्यावरती लगेचच येतो तो म्हणजे आपला एकविरा ढाबा. अगदी जकात नाक्यावरती आहे, जो आता जकात नाका बंद झाला आहे, तिथेच तो आपला एकविरा ढाबा आहे. तर चला भेटूया डायरेक्ट ढाब्यावरती. तर आता आपण पोचलो आहे मुलुंड टोल नाक्यावरती आणि इथून काही अंतरावरतीच पुढे आहे तो म्हणजे आपला एकविरा ढाबा. त्यासाठी मी गाडी लेफ्ट साईडलाच ठेवतो आहे. आणि इथून काही अंतरावरतीच आहे तो म्हणजे जकात नाका. तर तुम्हाला जकात नाक्याला जाण्यासाठी लेफ्ट घ्यायचं आहे.
या दीपस्तंभ तुम्हाला दिसत असेल तिकडून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि तुम्ही पोचता ते म्हणजे जकात नाक्यावर. आता हा भरपूर वर्ष झाली जकात नाका बंद झाला आहे, त्यामुळे इथे फक्त आता गाड्या पार्क होत आहेत आणि आतमध्ये 2 ढाबे आहेत. तर आपण आता पोचलो आहे ते म्हणजे आपल्या हिडन प्लेसवरती, एकविरा ढाब्यावरती. इथेच आपण गाडी पार्क करूया. हा दीपस्तंभ आहे बुलून जकात नाक्यावरतीच आणि इथेच तुम्हाला दिसेल बोर्ड, तो म्हणजे एकविरा ढाब्याचा. तर या गल्लीतून आपल्याला आत जायचं आहे, काहीच अंतरावरती आहे तो म्हणजे आपला ढाबा. आणि इकडे 2 ढाबे आहेत बाजूबाजूला. सरळ गेल्यावरती आहे तो म्हणजे एकविरा ढाबा आणि त्याच्या बाजूलाच आहे बाबा का ढाबा. तर आपण चाललो आहे एकविरा ढाब्यामध्ये. चला तर मुलूंच्या ढाब्यावरती. आणि कोणाला माहिती नाही जास्त इकडे, पण जागा खूप चांगली आहे. जसं ढाब्याला जेवण असतं प्रॉपर, आपण टी व्हीवरती बघतो, पिक्चरमध्ये बघतो की ढाब्यावरती जेवण असतं प्लेटमध्ये येतं. फक्त एवढंच की ते ग्लासमध्ये तुम्हाला लस्सी नाही मिळणार आहे, बाकी सगळं जेवण चांगलं आहे, एकदम मस्त आहे. तर आपली पहिली डिश आली ती म्हणजे फेमस मसाला पापड. आणि हा बघा, हा माणूस खातोय आज तो राहुल भालेराव, जो माझ्या मागे बसलेला, गाडी चालवत नव्हता. आणि ही अशी सिटिंग आहे इकडची, दाखवतो मी. किचन वगैरे यांचा आवाज येत असेल तर. इकडे किचन आहे, इकडे किचन आहे, हे कुक आहेत आणि इकडे पण रेडी होते सगळं जेवण. आणि हा आपला भाई, हा दोस्त आपला. कोण आहेत दाखवते रे? अरे कोण नाही, व्हिडिओ काढतोय मी. फेमस होणार आता मुलुंडचा ढाबा. हा आपण असतोय, आपण इकडे फॅमिली सेक्शन आहे. फॅमिली सेक्शन आहे. इकडे सगळी सीटिंग आहे, बाजूला पण ढाबा आहे आणि ही अशी सीटिंग आहे पूर्ण. आणि आपल्या डोळ्याच्या समोर जेवण रेडी होते. चला आता आपण ऑर्डर तर दिली, बघूया. आणि इकडे आपली आले तंदुरी, ढाबा स्टाईल तंदुरी, पाहू शकता तुम्ही. आणि ही या माणसाने मागवले, हाफ तंदुरी खाणार आहे हा पूर्ण. आणि शेवभाजी माझी होती, ती शेवभाजी हा खातोय. मसाला पापड तर इकडे आहे, नाही सॉरी, हा व्हेजिटेरियन आहे, प्युअर व्हेजिटेरियन. तंदुरी माझ्यासाठी मागवले मी, बघू एवढी संपते का नाही. आता मागवले तर आहे. चला बघूया टेस्ट कशी आहे. टेस्ट बघूया कशी लागेल. चिकन लेग पीस, एक नंबरची ढाब्यावरती असतं. आम्ही झाली 10 वर्ष झाली आम्ही तंदुरी वगैरे सगळं इकडे जेवतो आहे. टेस्ट सेट कशी आहे कशी आहे मी तुम्हाला आतमध्ये किचन दाखवलं. आतमध्ये खूप पण तेच आहे, आणि बदललेलं आहे. आणि स्टाफ पण बघितला असेल. तो एक रिसेप्शनवरती आहे, तो आमचा खास आहे. जो पहिले तो वेटर होता, आता काउंटरवरती असतो. खूप चांगला मुलगा आहे. आम्हाला फोन केला की बोलतो या तुम्ही, आम्ही काय चालू आहे अजूनपर्यंत. तंदुरी वगैरे खाण्यासाठी मेन येतो इकडे. त्या तो बोलतो हा अवेलेबल आम्ही ठेवतो तुमच्यासाठी, तुम्ही या. आम्ही घाटकोपरवरून येतो, तो आमच्यासाठी तरी पण इकडे तंदुरी आणि जेवण वगैरे ठेवतो. त्यामुळे एवढी तरी आपली आहे ओळख, ओळख नाही बोलला मैत्री, आणि कालच फ्रेंडशिप हे झाला. त्याचा आनंद घेऊया जेवणाचा. ग्रीन चटणी, कांदा, तंदुरी, शेवभाजी मागवले.
राहुल रोटी आहे, इकडे आपली तंदुरी आहे, इकडे राहुलनी शेवभाजी मागवले, खूप छान असते शेवभाजी पण. इकडे रोट्या आहेत आपल्या, कॅमेरा इथे पडला आहे, जी बॅटरी संपली, टाकू आपण, चेंज करू आता, दुसरी बॅटरी मी आणले. इकडे कोकाकोला, पाण्याची बॉटल, पापड, ग्रीन चटणी, आणि आपली बेस्ट जी आपण खायला आलो इकडे तंदुरी ती आहे, आणली आता, राहू दे. माझ्या रोट्या ऑलरेडी आणून ठेवल्यात त्यांनी इकडे. ठीक आहे, खाऊ आपण, करू सुरुवात त्याची पण. चला मग जेवून दुसरं काय असेल तर ते दाखवतो. चलो बाय. तर इकडचं फेमस जिरा राईस आम्ही घेतला आहे आणि हाफ जिरा राईस घेतला आहे. आणि बघा आपलं सगळं संपलेलं आहे, तंदुरी मसाला वगैरे जे पण घेतलं आहे, हे शेवभाजी पापड सगळं घेतलं आहे. आता जिरा राईस लास्टला हा लागतोच, कारण की सगळ्यांनाच आवडतो, आम्ही तर आवर्जून घेतोच, कारण की जिरा राईस शिवाय जेवण पूर्ण नाही होत. आणि दाल नाही घेत आहे आज आम्ही, भाजी उरली आहे थोडी, तर त्यासोबतच खाणार आहे, लिंबू पिळून खातो आहे. आणि माझं पण इकडे सगळं पडशा पाडून झालं आहे. आणि आता आपण राईसकडे वळूया. तर आपलं बिल आलंय, आज तो हातातून घेतो यार. बिल आलं, आता पे करूया आपण. तर आपण आलोय आपल्या भावाकडे, आणि हाच भेटणार तुम्हाला नेहमी काउंटरवरती, हाच भेटणार बघा. बघतोय लुक देतोय मला. आणि इकडे चायनीज भाकरी वगैरे सगळंच अवेलेबल आहे आता. पहिलं नव्हतं आहे, आता चालू केलं आहे भावाने. ड्रिंक अलाउड नाही, फक्त ड्रिंक अलाउड नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.